कॉंग्रॅच्युलेशन. मला माहित नाहीये, मी मानत नाही बरं का, ही गोष्ट नाही मानत. तू आल्यामुळे नाही. ठीक आहे. मी आणि इकडे बघा, हे माझे 2. हॅलो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता सकाळचे 9 वाजले आहे आणि मी सकाळी सकाळी लवकर आंघोळ केली, कारण की आज जाणार आहे माझं सामान सगळं. तर पटापट स्वयंपाक वगैरे करून घेते मी, कारण की मग मला सगळे कढई कुकर वगैरे सगळं पाठवून द्यायचं आहे ना मला. आणि इकडे आंघोळ केली आणि 2-4 कपडे आहे ते म्हटलं धुवून घ्यावा. म्हटलं ते लोक येईपर्यंत. त्यांनी सांगितलं की आम्ही 2 वाजेपर्यंत येतो म्हणून, मूवर्स पॅकर्सवाले. तर राहा व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर आज फायनली माझं सामान जात आहे आणि अजून काही नाही. राहा व्हिडिओमध्ये. वगैरे गेलं का मग मी तुम्हाला होम टूर देते. माझं घर हे कसं होतं त्याचा तुम्हाला होम टूर देते. हां, ठीक आहे. तर आता दुपारचे 12 वाजले आहे आणि इकडे मी ना कढई कुकर वगैरे सगळं ठेवून देते आहे. स्वयंपाक झाला आहे माझा, पण मी काही व्हिडिओ नाही बनवलेला, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो मग. तर चला, आता ते येतील 3 वाजता, त्यांनी टायमिंग दिलेला आहे. तर त्याच्या आधी मी स्वयंपाक वगैरे उरकून घेतला आहे आणि सगळं साईडला केले आहे भांडे. तर आता वाजले आहे दुपारचे 3 आणि आता जस्ट आले आहे मूवर्स पॅकर्सवाले आणि माझे मिस्टर गेले आहे त्यांना खाली घ्यायला, कारण की ट्रक आली आहे ना. तर माझे मिस्टर म्हणले पाहतो जाऊन ती ट्रक लिफ्टच्या बाजूलाच लावायला सांगतो, कारण की सगळं एवढं मोठं मोठं बेड वगैरे सगळं चाललं आहे ना. तर राहा व्हिडिओमध्ये आणि सामानाचं सगळं व्हिडिओ बनवते मी. इथे कसं होतं, तिथे मला कसं रिसीव्ह झालं ते पण बघायला पाहिजे ना, हो की नाही. तर काय माझ्या मैत्रिणींचं सामान, कपाट तुटलं, आरसा तुटला, खूप डॅमेज झालं माझ्या मैत्रिणींचं सामान. ती सांगत होती मला, ती आली ना, खूप डॅमेज झालं म्हणत. आता मी बघू याची व्हिडिओ बनवते. मी त्यांना दाखवायला की आमचं सामान असं होतं बाबा, कसं काय तुम्ही असं डॅमेज केलं काय. आणि प्लस इन्शुरन्स घेतलाय, 3,000चा इन्शुरन्स घेतलाय. ते म्हटले तुमचं एक जरी सामान डॅमेज झालं ना तर जेवढी किंमत आहे ना तेवढे पैसे आम्ही तुम्हाला देऊ, असं ते बोलले आहे. तर चला हा व्हिडिओमध्ये मी याचा व्हिडिओ बनवते पहिले सामानाचा. ठीक आहे. इकडे बघा मी व्हिडिओ बनवून ठेवते मोबाईलमध्ये. ते हा बेड जात आहे, कपाट चाललं आहे, सगळं रिकामं केलं आता मी. हे बघा इकडं बघा, हे सगळं असं ठेवलं आहे स्वच्छ करून करून धुवून साईडला काढून. मी नाही, ह्या बॅगा ज्या आहे ना त्या मोजून ठेवते, म्हणजे कसं नाही व्हिडिओमध्ये राहील ना, हो की नाही. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वरची 12 13 14 आणि ही 15 बॅग आहे. 15 हे सगळे अजून पॅक करायचे, ते लोक करतील पॅक. आगे क्या हा व्हिडिओ मी पोस्ट करून ठेवणार यूट्यूबला, म्हणजे कसं माझ्या एवढ्या बॅगा होत्या, तुम्ही पण आहेत काय साक्षीदार. तुम्ही सगळे साक्षीदार आहे. 22,000 सबस्क्रायबर आहे, 22,000 साक्षीदार आहे. 15 बॅगा होत्या माझ्या. तर राहा, चला बघू ते येतं ते आता. किती जीव असतो ना सामानामध्ये, ओके नाही. तर ते आले आहेत आणि इकडे बॉक्स घेऊन आले आहेत. बॉक्स पॅकिंग होत आहे. हम लोग फ्लाइट से कल जाएंगे, दादी सामान आ रहा है. बाहेर पॅकिंग चालू आहे. मी बसले इकडे आतमध्ये येऊन. खूप सारे जेंट्स आलेले आहेत, पॅकिंग चालू आहे. तर इकडे पॅकिंग सुरू झाले आहे आणि एवढी छान त्यांनी पॅकिंग केलेली आहे ना. बॉक्समध्ये पूर्ण माझे भांडे वगैरे ठेवले आहे. इकडे वॉशिंग मशीन बघा, त्यांनी पूर्ण खाली बेस वगैरे देऊन पूर्ण कार्टूनमध्ये त्यांनी वॉशिंग मशीन पॅक केली आहे. वरतून पेपर लावला आहे त्याला. खूप छान पॅकिंग केलेलं आहे बघा. पूर्ण वॉशिंग मशीन पॅक झाली आहे. आणि आता इकडे TV पॅक करत आहेत. टीव्हीला थर्माकॉल ठेवलेला आहे आणि त्याच्यावर TV ठेवला आहे. त्याच्यावर पण काय काय त्यांनी असं बेडशीट वगैरे ठेवली, तिथे दाखवली नाही मी व्हिडिओमध्ये. इकडे उषा वगैरे सगळं त्यांनी कार्टूनमध्ये ठेवलेलं आहे. आणि गादी वगैरे त्यांनी पूर्ण व्यवस्थित पॅक केली. गादी इकडे पूर्ण असं छान पॅकिंग झालेली आहे. प्लास्टिकचे आयटम सगळे त्यांनी प्लास्टिकमध्ये गुंडाळले आहे. आणि इकडे बघा माझी लाडो खेळती आहे. इथे आता कपाट पॅकिंग होत आहे माझं. आता कपाटही खूप छान त्यांनी पॅक केलेलं आहे. आता तिकडे गेल्यावर बघू कसं आपल्याला भेटतं, फुटलेलं असतं कसं असतं आपल्याला बघायला भेटेल तिकडे गेल्यावर, पोहोचल्यावर पुण्याला. लाडू नाही फोडीये नाही बेटा. तर आता संध्याकाळचे 6 वाजले आणि 3 वाजता पॅकिंग सुरू झालेली. आता 6 वाजले आहे, अजून पण चालू आहे पॅकिंग. इकडे लाडू मस्ती करते. 2 मिनटं शांत बस ना लाडू. काम चाललंय तिकडे, किती त्रास देते.
हे बघा फायनली गेलं आहे सामान. ही बघा मोकळं घर आहे ना, इकडून तिकडं पळतीये तिकडे बघा. तर फायनली सगळं सामान गेलं आहे. आता मी घराचे ना पूर्ण डस्टिंग करते आणि झाडू मारते आणि मग तुम्हाला मी होम टूर पण देते. ठीक आहे, राहा व्हिडिओमध्ये. बेटा यहाँ पे नहीं आना लाडो, एकदम कच्चा आहे. अरे हो, पूर्ण सामान जेव्हा पॅक होत होतं ना तेव्हा मी माझी अंगठी जी हरवली होती ना माझ्या मिस्टरांची ती मी शोधली, पण ती काही मला सापडलीच नाही. पूर्ण घरभर शोधली मी, स्वतः सगळं साफसफाई केली, पण मला अंगठी काही माझ्या मिस्टरांची नाही सापडली. फिनेल टाकून वरच्यावर सगळं फरशी वगैरे पुसून घेते मी. तर इकडे बघा मी फक्त ही एक रूम आवरली आहे, बाकी सगळं बाहेरचं मावशी आवरतील. आता इथे गादी वगैरे टाकते. लाडून पप्पा आंघोळ करताय. आता गेलं आहे सगळं सामान. हे विटा होत्या माझ्या पलंगाच्या खाली, ते सगळे इथेच राहिले. ही एक रूम आवरली, आंघोळ केली. आता मी थोडंसं चहा पिते. थांबा लाडू पण दाखवते तुम्हाला. इथे बघा टाकले मी इकडे खाली बघा सगळं अथरून सगळं. इकडे बघा थोडंसं चहा पिते आणि बिस्किट खाते. दिवसभर काहीच नाही खाल्लं. दिवस अख्खा पूर्ण पॅकिंगमध्येच गेला. 3 वाजता आलेली. आता किती वाजले? 7:30 वाजले. आत्ताशी क्लिअर झालं आहे सगळं. पण बाहेर ना खूप सगळा पसारा पडलेला आहे. इतकी डस्टिंग आहे ना. आता मला काही होत नाही बाबा, मी एक रूम केलं ते मावशीनं बोलवलं आहे, ते येतीलच आता. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर कालचा डे 1 बघितला असेल तुम्ही. आता हा आहे डे 2. आता सकाळचे वाजले आहे 7. मला रात्रभर झोपच नाही आली, घरामध्ये एवढं घाण आहे. आणि इकडे बघा कबूतर आले आहेत, त्यांना मी तांदूळ दिले आहे. हे आमचं डेलीचं आहे, सकाळी उठलं काही ना तांदूळ द्यायचे. त्यांच्यासाठी माझे मिस्टर खास आणून ठेवतात वेगळे. तर मला काल म्हटले मी यांना किती मिस कराल. त्यांना खूप असं कसं असतं, माणूस ना रडत नाही माणूस म्हणतात ना, तसंच काय झालं आहे. सारखं ते म्हणत आहे की घर सोडून चाललं. आणि मला पण कुठेतरी असं सामान सगळं गेलं ना, घर रिकामं झालं आहे. तुम्हाला दाखवते मी. तर म्हणजे खूप वाईट वाटतं आहे मला पण, नाही का असं म्हणजे. आणि कुठेतरी मनात नुसतं असं धाकधूक की मी चालली तर आहे, माहीत नाही तिकडं काय होतं काय नाही. म्हणजे खूप सारे प्रश्न आहे मनामध्ये. तर दाखवते मी तुम्हाला सगळं. इकडे बघा हे 2 कपाटं आहे ना, तो माणूस आज घ्यायला येणार आहे. आणि इकडे हे झाडू ठेवलं मी, ते डस्टिंग करते ना मी. इकडे बघा हे सगळं आहेत अजून सामान. हे सगळं मावशी आलं ना आवरतील. मावशी येतीलच ना, मग मावशी बाकी सगळं खालचं आवरतील. कारण वरती ना मावशी काय डीप क्लिनिंग करणार नाही. मग त्याच्यामुळे हे पंखे हे सगळं मी ना स्वतःच केलं आहे. मी बाकीचं झाडून पुसून घेतील मावशी. फटाफट आवरते, आंघोळ वगैरे करते आणि तुम्हाला होम टूर देते. आणि काय माहिती मला असं म्हणजे हे वाटतं की मी असं म्हणजे काही चुकीचं तर नाही केलं ना. माझं मन मला झोप नाही आली रात्रभर. माझं मन ना मलाच खातं आहे की मी काही चुकीचं तर नाही केलं. घर सोडते, इकडून मी जाते. इकडे होते तर मला म्हणजे काही टेन्शन नव्हतं, म्हणजे होती त्रासामध्ये. पण आहे काही माझ्या मनामध्ये काही गोष्टी त्या मी सांगू नाही शकत. ठीक आहे, घर रिकामं झालं आहे सगळं. ठीक आहे, मी तुम्हाला होम टूर देते. तर हे मला इथे सोसायटीमध्ये भेटलेले प्राईज आहे आणि हे मी आठवण म्हणून माझ्यासोबत घेऊन जात आहे. आणि हे मला ना इथे तसं 26 जानेवारीला वगैरे फंक्शन होतात ना, त्यामध्ये मी पार्टिसिपेट करायची. छोटे मोठे फंक्शन जे असतात त्याच्यामध्येच. तर त्यावेळेस मला हे भेटले होते. तर मी हे माझी एक आठवण म्हणून मी घेऊन जात आहे माझ्यासोबत. तर इकडे मावशी आल्या आहे. मावशीने घर वगैरे झाडलं आहे, पुसून पण घेतलं आहे. मी वरची डस्टिंग केली आहे पूर्ण. नंतर ना माझ्या मिस्टरांनी हे बाथरूम धुतलं. आणि इकडे हे कपाट घेणारे पण आले आहे. मी हे जुने कपाट विकले होते ना मी, मग ते आले आहेत घ्यायला ते कपाट. आणि चाललं आहे फायनली माझं हे सामानसुद्धा. कपाट घेऊन गेले, त्याच्यानंतर माझं फ्रीज पण घेऊन गेले. हे इकडे फ्रीज घेऊन चालले आहे बघा. फ्रीज मी विकला आहे ना, कारण की मला ना डबल डोअरचा फ्रीज घ्यायचा आहे तिकडे गेल्यावर, म्हणून हा मी फ्रीज विकलेला आहे. तर हे फ्रीज पण घेऊन गेले आहे. आणि आता हे घर आवरलं पुसूनपासून झालं का मग मी तुम्हाला होम टूर देते माझ्या घराचा. तर हा व्हिडिओमध्ये. तर चला गेलं आहे सामान माझं. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर ना आता वाजले आहे रात्रीचे 10. हा डे 2 आहे. आणि काल माझं सामान सगळं गेलेलं आहे, तुम्ही बघितलं आहे व्हिडिओमध्ये. आणि मी तुम्हाला फ्रंटपासून लिफ्टमधून येण्यापासून सगळ्या माझ्या घराचा होम टूर करणार आहे आज. तर बघा पूर्ण व्हिडिओ. आणि खूप ताई मला बोलल्या की ताई तुझं घर कसं आहे आम्हाला समजत नाही. तर मी आज तुम्हाला थोडंसं समोरून पण बोलणार आणि बॅक कॅमेऱ्याने पण घर दाखवणार की हे घर कसं होतं ते. कारण की या घराची मला आठवण पण ठेवायची आहे माझ्या चॅनलवर की हे घर असं होतं. म्हणून मी याचा होम टूर माझ्या चॅनलवर मी ठेवणार आहे.
आता जाणार आहे आम्ही 2-3 दिवसांनी. आमचं सगळं सामान गेलं बघा, घर पुन्हा रिकामं झालं आहे. तर चला आतमध्ये सगळं तुम्हाला मी दाखवत्या, म्हणजे मी लिफ्टपासून येतानापासून पूर्ण दाखवते. चला. तर ही आहे लिफ्ट आणि तुम्ही बऱ्याच वेळा मला बघितलं आहे की जाताना येताना भाजी घेऊन येताना. तर बघा लिफ्टमधनं आलं का इथे कोपऱ्यात हा माझा फ्लॅट होता. इथे सायकल होती लाडूची, ती आता गेली आहे सामानामध्ये. तर हा आहे माझ्या घराचा एंट्रन्स आणि इथे गेट आहे. आणि चला तुम्हाला आतमध्ये पण पूर्ण मी घर दाखवते माझं. तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. तर ही आहे माझ्या घराची एंट्री. आता हा दरवाजा लावतो. मी बऱ्याच वेळा बघितला असेल हा दरवाजा ओपन करताना, ही कडी ओपन करताना. हां, तर बघा हा आहे माझा पहिला हॉल. ठीक आहे. तर इथे होता बेड. तो बेड आता गेलेला आहे, मावशींनी घेतला आहे. आणि खिडकीकडे इग्नोर करा, कारण की ना पडदे वगैरे सगळे काढले आहे ना, तर ते असं ठेवलं, झाकून ठेवलं आहे, कारण की पलीकडनं सगळं दिसतं ना घरामधलं, त्याच्यामुळे. आणि मग इकडं आलं ना, हा पूर्ण हा माझा हॉल आहे. ठीक आहे. हा हॉल आहे. इथे बेड होता आणि इथे होता माझा टी व्ही. आवाज घुमतो आहे, घर पूर्ण रिकामं झालं आहे त्याच्यामुळे आवाज घुमतो आहे. इथे टी व्ही होता आणि इथे होता माझा साऊंड बॉक्स. इथे एक होता आणि इकडे पण एक आहे बघा. हे आम्ही ना बनवून घेतलं होतं बॉक्स ठेवायला. माझ्या मिस्टरांना ना साऊंड बॉक्सची खूप आवड आहे त्यांना. तर हा आहे पहिला हॉल. बघितलं का, हा आहे पहिला हॉल. ह्या दरवाजामधनं आतमध्ये आल्यावर तर तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित दाखवते घर. ठीक आहे. आणि घर पूर्ण रिकामं झालं आहे, आवाज घुमतो आहे थोडासा आणि खूप वाईट पण वाटतं आहे मला. तर ठीक आहे. आणि मी माझ्या काही म्हणजे ह्या घराच्या सगळ्या काही आठवणी, ह्या घरात काय झालं काय नाही, मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते. आणि ह्याच दारातनं मी लाडूला घेऊन आलते. जेव्हा म्हणजे मी आली ना, मी त्यावेळेस खूप रडली होती जेव्हा घरात मी पहिला पाय ठेवला. हे घरात पूर्ण अंधार होता, तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि तेच हे घर आहे माझं, तेच हे घर आहे. आणि आज असं म्हणजे विचार नव्हता केला की आम्ही जाऊ एवढ्या लवकर, असं काही होईल असं. मी खरंच देवशपथ मी असं विचार नव्हतं करत. मी कुठलीच गोष्ट कधीच खोटं बोलत नाही. माझ्या मनात सुद्धा नव्हतं की असं होईल आणि खरंच मी इथून जाईल. आणि फायनली माझं सगळं सामान गेलं आहे. आणि चला, तुम्ही सगळे आहातच तर हा व्हिडिओमध्ये. तर हा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला आहे. आता मी तुम्हाला दुसरा हॉल दाखवते. ह्या फ्लॅटला 2 हॉल आहे. 2 हॉल, 2 बेडरूम आणि 1 किचन. तर मी तुम्हाला पूर्णपैकी व्यवस्थित दाखवणार आहे. हां, तर बघा. तर आता इकडं टी व्ही होता, हा हॉल तुम्ही बघितला. इकडनं आतमध्ये गेलं का इथे एक पडदा होता. ठीक आहे. आणि चला, इथं 1 बेडरूम, इथं 1 बेडरूम. हे 2 बेडरूम आहे. इकडे म्हणजे मिस्टर आत्ता बसलेले आहेत, तुम्हाला दाखवते मी. आणि इकडे बघा हा एक मोठा हॉल आहे. बघितलं, म्हणजे 2 हॉल आहे. हा एक आणि आपण एंट्री केली ना इकडनं, हे बघा इकडनं एंट्री केली ना, हा एक हॉल आणि तिथे एक हॉल. इथे हा बऱ्याच वेळा तुम्ही बघितला असेल, लाडू इथे खेळतीये, विराज इथे खेळताना बऱ्याच वेळा तुम्ही बघितला असेल. तर हा पूर्ण व्हिडिओ म्हणजे मी ठेवणार आहे माझी आठवण म्हणून. तर ते गिजर वगैरे आहे तिथं राहिलेलं, ते मावशी उद्या घेऊन जातील, त्यांनी घेतलं आहे गिजर. थोडेसे कांदे बटाटे माझे उरले आहेत असं. तर हा हॉल आणि या हॉलमध्येच इथे हे आहे बाथरूम हॉलला. आणि हे बघा बाथरूम दाखवते तुम्हाला. हे बघा आम्ही ना पूर्ण स्वच्छ केलं आहे. हे बाथरूम माझ्या मिस्टरांचं आहे, हे त्यांनी स्वच्छ केले सकाळी. ते बाथरूम माझ्या मिस्टरांचं, ते वापरतात. आणि माझं मास्टर बेडरूममध्ये हे बाथरूम आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि हा आहे एक मोठासा हॉल. हा फ्लॅट थोडासा वेगळा आहे बरं का, असा फ्लॅट नसतो. म्हणजे इकडे ह्याला कसं ना 2 हॉल दिलेले आहे त्यांनी. हा एक हॉल मोठा, इकडनं आल्यावर एंट्री आणि हा एक हॉल. ठीक आहे. तर चला तुम्हाला बेडरूम दाखवते दोन्ही पण. हां, तर चला. तर बघा ह्या बेडरूममध्ये साहिल विराज आलते ना, ते ह्या बेडरूममध्ये. पहिले 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला ह्या हॉलमध्ये इथंच किचन आहे बघा. हे बेडरूम आहे 2 समोर असे आणि इथे किचन आहे. अजून थोडंसं सामान आहे त्याच्यामध्ये, मी आत्ता स्वयंपाक वगैरे केला ना. तर इकडं बघा, अलग लक्षात तुमच्या किचन बघा. थोडेसे भांडे आहे, उद्या सकाळी घासता येईल. बाकी सगळं हे असं किचन खूप छोटं आहे. तर ह्याच हॉलमध्ये बघा इकडं 2 बेडरूम आणि इथेच समोर किचन आहे. ठीक आहे. ह्याचं एवढंच आहे की हे किचन खूप छोटं आहे इथे. बाकी रूम वगैरे खूप मोठे दिलेले आहे आणि छान आहेत.
ठीक आहे. तर हा हॉल आहे. या हॉलमध्ये भरपूर लाडू खेळलेली आहे. झाल्यापासून इथंच खेळते. इथे मावशी तिला घेऊन बसायचे खेळायला, सगळं काही या हॉलमध्ये. तर चला तुम्हाला आता हा साहिल विराजचा रूम दाखवते. तर चला. तर हा बघा, हा आहे रूम. सगळे पडदे काढले आहे. तिथं AC होता ना, तुम्हाला मी नेहमी दाखवायचे. इथे 2 कपाटं होते. त्या कपाटावर माझ्या सासूचं सामान होतं, ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे मी. आणि ते AC काढला आहे. ठीक आहे. इकडं माझ्या मिस्टरांची बॅग भरून ठेवलेली आहे. आणि हा बेड मी साहिल येणार होतं ना, तेव्हा साहिलसाठी घेतला होता मी हा बेड. तर हा पण मावशींनी घेतला आहे. मावशी येऊन घेऊन जाते ना आता उद्या. तर बघा, आणि हे जे असे रॅक आहे ना, हे मी ओव्हन ठेवायला मी इथं बनवला होता. तर बाकी हे सगळं सामान मी पाठवलं नाही, ठेवलं आहे. राहून गेलं काय, आता काय काय पाठवणार असं होतं ना. तर बघितलं का, हा आहे साहिल विराजच म्हणून मी याला. तर हा बेडरूम आहे साहिल आणि विराजचा. आम्ही ना नेहमी ना तिकडे पण पुण्याला जरी जातो आहे ना आम्ही, तर तुम्हाला सांगतो आम्ही 2 BHK फ्लॅट घेणार आहे. कारण की माझे मुलं येतात ना, मग त्यांच्यासाठी मी एक सेपरेट रूम ठेवणार. तर तिथे पण 2 BHK आहे. नाही तर आम्हाला दोघांना 1 BHK काफी आहे ना. पण नाही, मी प्रत्येक वेळेस म्हणजे माझं असतं की 2 BHK पाहिजे. कारण की माझे मुलं येणार जाणार, त्यांना आपलं त्यांची प्रायव्हसी पाहिजे, म्हणून मी 2 BHK आम्ही फ्लॅट घेतो. तर इथे जेव्हा लहानपणी विराज साहिल आले होते ना, तेव्हा तुम्हाला सांगते ह्यांच्या बेडरूममध्ये तो TV हॉलमध्ये नव्हता. हां, TV इथे होता. ह्या भिंतीला TV होता जेव्हा साहिल विराज आले होते त्यावेळेस. आणि इथे ते दोघांना मोठा बेड होता त्यावेळेस, मोठा. तो नंतर खराब झाला म्हणून काढला तो बेड. इथे खूप मोठा बेड होता आणि साहिल विराज राहायचे. आणि इथे टेबल होता एक. आणि विराज आहे ना तेव्हा ना ऑनलाईन एक्झाम, म्हणजे सगळं ऑनलाईन शाळा होती त्यावेळेस. तुम्हाला म्हणजे ते आलं होतं, मी त्याचं नाव नाही घेत आता इथे, ते ज्या आजार आला तो त्यावेळेस ऑनलाईन शाळा होती. तेव्हा इथं टेबल ठेवला होता आणि विराज इथे ऑनलाईन अभ्यास करायचा आणि ऑनलाईन क्लास अटेंड करायचा. विराज खूप लहान होता. विराज खूप लहान होता त्यावेळेस. तर चला आता तो रूम दाखवते, मास्टर बेडरूम. तिकडे आम्ही राहतो, तो रूम दाखवते. तिकडे माझे मिस्टर बसलेले आहे, दाखवते. तिकडे खाली आम्ही गादी वगैरे टाकली झोपायला 3-4 दिवस. आम्ही अजून 3-4 दिवस आहे ना, तर टाकली आहे. आणि तुम्हाला सांगते, 1 मिनिट थांबा, थोडंसं बसते आणि मग तुमच्याशी बोलते. तर कसं आहे ना, आता माझ्या मिस्टरांना मला बऱ्याच वेळा म्हणजे असं कसं असतं ना, माणूस बोलून दाखवत नाही, पण त्यांच्या ना खूप मनामध्ये असतं. आणि हे घर आहे ना, त्यांना म्हणजे खूप लकी म्हणता येईल. हे घर खूप लकी हे घर. आणि मी याच्या आधी ना वरती होते 11व्या मजल्यावर 2 वर्ष. तिथे माझी सासू माझ्यासोबत होती. त्याच्यानंतर हा फ्लॅट, तिथे ना खूप भयंकर गरमी होती. आता 11वा म्हणजे टॉप फ्लोअरला होते मी. तिकडे खूप गरमी व्हायची. मग आम्ही त्याच्यानंतर हा फ्लॅट आम्हाला भेटला आणि आम्ही आलो. हा आहे 4थ्या मजल्यावर हा फ्लॅट मला भेटलेला. तर मी ह्या फ्लॅटमध्ये आले ना, आल्या म्हणजे माझी प्रेग्नन्सी वगैरे झाली. त्याच्यानंतर 1.25 महिन्यामध्ये लाडू 1.25 महिन्याची झाली. आणि माझ्या मिस्टरांच्या कंपनीमधून एवढं मोठं चॉकलेट गिफ्ट सगळं आलं. माझ्या मिस्टरांना मॅनेजरची पोस्ट भेटली त्याच्यानंतर ना. म्हणजे लाडू ना खूप मला लकी आहे. आणि लाडू खूप हे म्हणतात ना, लक्ष्मीच्या पावलाने आलेली आहे लाडू माझी. तर लाडूला आम्ही खूपच म्हणजे प्रेम आहे आमचं तिच्यावर सगळ्यांचं. साहिलचं पण आहे, विराजचं पण आहे. माझ्या मिस्टरांचं तर विचारूच नका, तिच्यावर खूप प्रेम आहे. ते म्हणतात की लाडू माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर ना माझं सगळं चांगलं होत गेलं. तर मी म्हणते नाही हो, मी त्यांना म्हणते नाही हो, तुमच्या लाईफमध्ये मी आले ना म्हणून तुमचं चांगलं झालं. म्हणते नाही माझी मुलगी आल्यावर झालं म्हणतात. 3 दिवसापूर्वी मी त्यांना चिडवलं. ते असंच मला बोलले की लाडू आल्यानंतर असं झालं तसं झालं नाही का, असं बोलायला लागले. ते घर सोडायचं ना, तर आमच्यानं खूप साऱ्या अशा गप्पा गोष्टी झाल्यात की नाही का. मी मग त्यांना म्हणलं नाही मी आले ना तुमच्या लाईफमध्ये म्हणून सगळं चांगलं झालं. मानत नाही बरं का, ही गोष्ट नाही मानत. तू आल्यामुळे नाही, माझी मुलगी आल्यामुळे झालं असं म्हणतात ते. तर ठीक आहे, असंच झालं ना. तर तुम्हाला हे सांगायचं आहे की आता हे घर तुम्ही बघितलं आहे. तुम्हाला 1 बेडरूम तिकडचं मी दाखवते. बाकी एक पहिला हॉल, दुसरा हॉल आणि हे असे 2 बेडरूम आणि किचन, असं हे माझं घर होतं. आणि खूप छान हे घर होतं. खूप वाईट वाटतं हे घर सोडून जाताना आम्हाला. कारण की मी 8 वर्ष या घरामध्ये राहिली. 8 वर्ष खूप मोठा काळ होतो. म्हणजे खूप मोठं हे आहे 8 वर्ष म्हणजे. चला हा व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला तिकडचा हॉल. तर आता हा साहिल विराजचा रूम बघितला. आता हा माझा मास्टर बेडरूम दाखवते तुम्हाला. माझे मिस्टर आहे इकडे बसलेले. तर इकडे बघा, आता सध्या बेड वगैरे सगळं गेलं आहे ना, मग खाली आम्ही टाकलं आहे झोपण्यासाठी. तर बघा हा माझा बेडरूम.
आलं का लक्षात तुमच्या? हा इकडं हा आणि हा शेजारी हा. ठीक आहे, तर तुला दाखवते. इकडे बघा, इकडं हा वरती हा AC, जुना AC आहे. सगळे पडदे असे लावले आहेत, कारण सगळं बाहेर दिसतं. इकडे बघा, आणि इकडं बाल्कनी आहे, दाखवते. हा कपडे वाट टाकलेले माझे बघा, हे बघा. ज्या होते तेवढे सगळे मी हाताने धुवून टाकले, मशीन गेली आहे. तर चला, लाडू आली इकडे बसायला. इकडे ह्या माझ्या ट्रॉली आहेत, ह्या भरून ठेवल्या आहेत मी. कपडे आम्हाला वापरायला लागेल ना 8-10 दिवस. ठीक आहे, आणि ह्या रूमला इथे हे बाथरूम आहे अटॅच. तिकडे ते हॉलमध्ये होतं तिथे. ठीक आहे, तर हे इथे या रूमला अटॅच आहे हे बाथरूम. हे माझं बाथरूम आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे माझं बाथरूम आहे. सगळं मी आज स्वच्छ वगैरे केलं आहे बघा. तर आलं का तुमच्या लक्षात हे घर कसं होतं? तर हा एक व्हिडिओ मी होम टूर बनवला आहे, एक मला आठवण राहील. आणि इकडे बघा, हे कार्ड बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर हे बघा, कॉंग्रॅच्युलेशन, बघितलं का? जे कार्ड आहे ना, ते मी आज किती 3 वर्ष झाले मी ते सांभाळून ठेवलं आहे. म्हणजे माझे मिस्टर जेव्हा मॅनेजरची पोस्ट झाली होती ना, तेव्हा त्यांना ते कार्ड, पेन, मग मिठाई, चॉकलेट्स, खूप सारं सगळं गिफ्ट आलं होतं ना, तेच ते कार्ड वरती आहे, ठेवलं आहे मी. ते कपाटामधून सामान काढलं ना सगळं, तर मी ते ठेवलं वरती. तर खूप साऱ्या आठवणी या घरामध्ये आमच्या आहेत, आणि आम्ही या घराला खूप मिस करणार. आणि घर कसं ना, म्हणजे हे असं वाटतं की हे माझं घर आहे आणि मी सोडून चालली आहे. आणि म्हणजे एक माया असते ना आपल्या लेकरांवर, कशी माया येते, तसं मला या घराला म्हणजे सोडून जाताना खूप असं माया येते मला खूप, नाही का. इतक्या वर्ष मी इथे राहिले, आणि काय ना, म्हणजे उत्सुकता खूप होती मला जायची. पण जसं दिवस जवळ येत गेले ना, तर मनात कुठेतरी हे व्हायला लागलं. आणि मी तुम्हाला सांगते, जेव्हा माझं पॅकिंग चालू होतं ना, तेव्हा मी मनातल्या मनात, नाही का, असं म्हणजे खूप रडत होती की नाही का, म्हणजे फायनली मी चालली आहे. जे काही सांगितलं आहे ते मी करायला जाताना अनेक बरं झालं की तुम्हाला विचारलं, म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी तरी मला म्हणजे माहीत पडल्या. नाही तर एवढं काही मला नॉलेज नव्हतं की घर सोडताना. बरेचसे घरं मी सोडले, तर असंच सोडलं गेले कितीतरी घरं असे सोडले हो, खूप असे घरं सोडले. आणि हे म्हणजे हे थोडंसं वेगळंच होतं. म्हणजे हा एक अनुभव, नाही का, हा एक वेगळा होता. ह्यावेळेस कसं ना, हे सारले तर मिस्टरसोबत आहे, आणि तुमचे आशीर्वाद आहे. आणि मला माहीत नाही आहे मी जाते आहे, म्हणजे मी काही चुकीचं करते आहे की काय, असं माझं मन खातं आहे. मला मी खरं सांगते, मी काल परवा व्हिडिओ पण नाही टाकलेला. आणि मला म्हणजे एवढ्या वर्ष मी इथे राहिली ना, या घरामध्ये ना, खूप साऱ्या आठवणी. म्हणजे मी लाडू आली या घरामध्ये, ह्याच रूममध्ये होते मी. इथेच माझा बेड होता. मन कुठेतरी हे होते की माझंच मन मला खातं आहे की हे मी नव्हतं करायला पाहिजे, मी इथंच कसं तरी राहायला पाहिजे होतं, असं एक माझं मन होतं आहे. आणि ठीक आहे, असो. ठीक आहे, तुम्हाला घर बघितलंच असेल, तुम्ही पूर्ण तुमच्या घर कसं लक्षात आलं असेल. ठीक आहे, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलवलं तुमच्याशी. ठीक आहे, बाय बाय.